हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचे अर्णव नर्सिंग अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत ग्रोथ चार्ट। वाढीवर देखरेख ठेवण्यासाठी ग्रोथ चार्ट खूप महत्त्वाचा आहे। हा ग्रोथ चार्ट इंडियामध्ये बहुतेक करून सर्व ठिकाणी वापरला जातो। हा WHO ग्रोथ चार्ट आहे। WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। यामध्ये 3 झोन आहेत, ऑरेंज, येलो आणि सगळ्यात वरचा जो आहे तो ग्रीन झोन। ग्रोथ चार्ट मध्ये ग्रीन झोन नॉर्मल असतो। जर मूल सिव्हिअर अंडरवेट असेल तर ऑरेंज झोन मध्ये ते मोडते, म्हणजे 3 स्टँडर्ड डेविएशन पेक्षा कमी। पण ग्रोथ कर्व जर येलो किंवा ऑरेंज झोन मध्ये येत असेल तर काही क्लिनिकल पॅथॉलॉजी असू शकते। WHO ग्रोथ चार्ट हा मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळा असतो। ग्रोथ चार्ट मध्ये खालच्या साइडला आपल्याला एज मार्क केलेले दिसत आहे। यामध्ये फर्स्ट मंथ, सेकंड मंथ, थर्ड मंथ ते 1 वर्ष इथपर्यंत 1 वर्षाचं मार्किंग आहे। त्यानंतर 2 वर्ष आणि नंतर 3 वर्ष। ग्रोथ चार्ट हा एकूण 3 वर्षासाठी आपल्याला असतो। लेफ्ट साइडला जो कॉलम आपल्याला उभा कॉलम जो दिसत आहे त्या कॉलम मध्ये वजन मार्क केलेले आहे, ते किलोग्रॅम मध्ये लिहिलेले असते। तर तेथे आपल्याला प्रत्येक महिन्याला वजन घ्यायचे आहे। फर्स्ट मंथ, सेकंड मंथ, थर्ड मंथ असे प्रत्येक महिन्याला आपल्याला वजन घेऊन त्याप्रमाणे डॉट करायचे असतात आणि नंतर ते सर्व डॉट आपल्याला जॉईन करायचे असतात। समजा ग्रोथ कर्व जर व्यवस्थित ग्रीन झोन मधून जात असेल किंवा व्यवस्थित आपल्याला दिसत असेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नसते। पण जर ग्रोथ कर्व ग्रीन झोन मधून पुन्हा येलो किंवा ऑरेंज झोन मध्ये येत आहे आणि त्यानंतर पुन्हा ग्रीन झोन मध्ये जात असेल तर मुलांमध्ये काही गंभीर आजार असू शकतात, कारण त्या पिरियड मध्ये वजनात घट झालेली असते किंवा त्यांच्या वाढीमध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते। याचे अनेक फायदे आहेत। जर आपण मातांसाठी पाहिले तर या चार्टवरून आई स्वतःच्या बाळाचे परीक्षण करू शकते, बाळाची वाढ व्यवस्थित झाली आहे की नाही ते पाहू शकते। या ठिकाणी एज्युकेशनल ॲडवाइस दिलेले आहेत, म्हणजे अतिसार झाल्यावरती मातेने बाळासाठी काय केले पाहिजे किंवा ताप आल्यानंतर काय केले पाहिजे किंवा श्वसनाचा वेग कमी जास्त होत असेल तर अशा वेळेस मातांनी काय केले पाहिजे। तर ह्या सर्व गोष्टी आईसाठी खूप महत्त्वाच्या आहेत। यानंतर हेल्थ केअर प्रोव्हायडर आहेत किंवा जे नर्सेस आहेत त्यांच्यासाठी पण हा ग्रोथ चार्ट खूप महत्त्वाचा आहे। हे एक एज्युकेशनल टूल म्हणून नर्सेस किंवा हेल्थ केअर प्रोव्हायडर याचा वापर करू शकतो। ग्रोथ चार्टचा रिसर्चसाठीही उपयोग शकतो। एखाद्या एरियामधील सर्व मुलांचे ग्रोथ चार्ट घेऊन मुलांमध्ये माल न्यूट्रिशन आहे किंवा ते वेल नरिश आहे हेही पाहता येते। म्हणजे 1000 मुलांमागे किती मुले माल नरिश आहेत, 1000 मुली जर आपण पाहिली तर त्याच्या मागे किती मुले माल नरिश आहे हे आपल्याला ग्रोथ चार्ट वरून ओळखता येऊ शकते। जर ग्रोथ कर्व ऑरेंज झोन मध्ये जात असेल तर अशा मुलांची संख्या आपल्याला जास्त दिसत असेल तर त्या एरियामध्ये मालनरिश मुलांची संख्या जास्त आहे हे आपल्याला समजू शकते आणि त्यावरती गव्हर्नमेंट सुद्धा त्याच्यावरती उपाययोजना करू शकतात। आता याचा उपयोग पॉलिसी मेकिंग साठी सुद्धा होऊ शकतो। म्हणजे अशा प्रकारे ग्रोथ चार्टचे खूप उपयोग आहेत। सरकारी हॉस्पिटलमध्ये बाळाच्या जन्मानंतर माता आणि बालक संरक्षक कार्ड दिले जाते। त्यामध्ये ANC-PNC केअर, लसीकरण व ग्रोथ चार्ट या सर्व गोष्टींची माहिती एकाच कार्डमध्ये लिहिलेली असते। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।